मित्रांनो, मी तन्मय आजच्या एका नवीन व्हिडिओ तुमचे पुन्हा एकदा सहर्ष स्वागत करतो. आजचा जो व्हिडिओ तुम्हाला आंतरपीक जे कोणचं पीक मी लावले ते दाखवत आहे. हे जे आपलं पीक हे जे आपले झाडं दिसून याच्यात कोणचं लिंबू लावलेलं आहे. लिंबू परत शेवगा आहे. हे शेवगा आहे, त्यामध्येच फणससुद्धा आहे. इकडं फणस दिसत आहे. हे तुम्हाला झाडं फणसाची अशी दिसून आले, शेवग्याची लिंबाची अशी. हे उन्हामुळे झालेले, उन्हामुळे ते आपले झाडं पूर्ण भाजल्या गेले. फणसाचे म्हणा, शेवग्याचे म्हणा, लिंबाचे. जे आपण शेवग्याचे एवढं फुटके दिसतं, आपण त्याची कापणी केली आहे. मी कटाई करून घेतली पूर्ण शेवग्याची. म्हणजे 5-6 फुटापर्यंत आपण 5 ते 6 फुट अंतरातून पूर्ण फांट्या छाटून घेतल्या शेवग्याच्या म्हणा. पूर्ण शेवग्या छाटून गेलेली, फणसाची छाटले, लिंबूची खालून छाटणी पूर्ण आपण खालून जे बुडातून जे फुटवे राहतात तिथून आपण छाटणी करून घेतली पूर्ण लिंबाची. आणि याच्यामध्ये आपण 2 प्रकारचं आंतरपीक घेतलं. जे शेवग्याचे झाडं दिसत आहे, फणसाचे दिसत आहे आणि लिंबाचे झाडं जे दिसून आलेले आहे त्याच्यामध्ये आपण आंतरपीक घेतलेलं आहे. म्हणजे याच्यात आता टप्पासुद्धा चालू आहे. जे पिकाला पाणी लागते म्हणून आंतरपीकमध्ये आपण हे लावलं आहे, वांगी लावली आहेत. हर्ष नावाची व्हीएनआरची हर्ष व्हेरायटी आपण वांगी लावली. हे जे तासं दिसून झाडायचे फक्त ह्याच्यात म्हणजे मधात जे दोन आणि हे जे तुम्हाला जे मधात जे दिसून आले उगवलेलं हे झाडं हे आपण तूर लावली आहे. 4-5 बिया टाकून पूर्ण तूर लावले. हे सुद्धा आपण ऑर्गॅनिक घेऊन आले. मागच्या वर्षी आपण इथं पूर्ण ऑर्गॅनिक भाजीपाला घेतला होता. म्हणजे 75% ऑर्गॅनिक घेतलं आणि 25% पण रासायनिक प्रमाणात घेतला होता. रासायनिकचे फवारे वगैरे देऊन. आणि कोणची तूर होती तुम्हाला तूर आपण लावली आहे गोल्ड 100 जी व्हेरायटी आहे ते लावली आहे. ग्रीन गोल्डची चांगल्या प्रकारे वाढलेली आहे. वाढ पण चांगली. आणि हे तुम्ही मला टप्पे हळू फिरत आहे तर दुसरीकडे पाणी चालू आहे. जसं की आपण रोप टाकलं आहे, अजून वांगीचं रोप टाकलं आपण. म्हणजे हा प्लॉट झाला पुढचा आपला प्लॉट तयार झाला पाहिजे वांगीचा 15-20 दिवसांनी लावणीकरिता. तर नुसतं आपण रोपसुद्धा टाकलेलं आहे, वांगीचं टाकलं आहे, मिरची टाकली आहे, सोबत टोमॅटो आहे. सोबत आपण टोमॅटोचं सुद्धा रोप टाकलेलं आहे. हे 3-4 प्रकारचं रोप. झेंडूसुद्धा टाकलेलं आहे. याच्यामध्ये आपण झेंडूसुद्धा लावणार आहे. काही अंतराने 20-25 झाडं आपण 40-50 झाडं ह्या प्लॉटमध्ये आपण पूर्ण लावणार आहे. हा जो प्लॉट दिसून शेवग्याचा आणि फणसाचा लिंबाचा याच्यात जे वांगी वगैरे लावली आहे, वांगीसोबत तूर लावलेली आहे. त्या तुरीसोबत आपण ते सुद्धा लावणार आहे. म्हणजे जो रोग आहे तो रोग जास्त येणार नाही पिकावर. अशा हिशोबाने आपण याच्यात लागवड करणार आहे पिकाची. आणि झेंडूच्या रोपायची. येत्या 15-20 दिवसाचे रोपसुद्धा आपल्याला लागवडीला येऊन जाईल झेंडूचं म्हणा. आणि जे की आपण रोप टाकतो भाजीपाला पहिले आपण नर्सरीत ना आपण आता घरीच रोप तयार करून वाफा करून, जसं आपण कांदा जसं आपण डोबतो, कांदे रोप जसं तसं वाफा करून त्यात आपण बी टाकून खत टाकून त्याच्यावर आपण रोप घेऊन आलं आहे. कोकोपीटचं वगैरे त्याच्यावर छिडकाव करून आपण तसं रोप घेऊन आलं. पूर्ण वांगीचं म्हणा कोणतीही भाजीपाला पिकांची तशी आपण रोपं तयार करू. म्हणजे आपलं रोप आपल्यापाशी. पाहू शकतो इकडे सुद्धा टप्पा चालू आहे. आपण 10 फुटांच्या टप्प्याचा फोर्ससुद्धा वाढवून देणार आहोत. टप्पाजवळ त्याचं प्रेशरसुद्धा आपण वाढवून देणार थोड्या वेळानं. हे बघू शकतो इकडे तुरीच्या रोपाईल पाणी भरून येणार बघा. इथं कोरडं आहे, हे कोरडं आहे. पण 10 ते 15 मिनिटांना पॉवरसुद्धा वाढवून देणार टप्प्याची. म्हणजे आपण रोपाला जे पाणी म्हणते आपण पाणी बंद करणार 10-15 मिनिटांनी. पाहू शकता लिंबूही चांगले वाढलेले आहे. याला आपण स्लरी देतो. जे आपण गोबर गॅस तयार केलेलं आहे, गोबर गॅस म्हणजे लिक्विड पडते ते आपण प्रत्येक झाडाच्या पुढे आपण टाकणार. सुद्धा टाकण्याचा जमता सुरुवात झाली. हे स्लरी पडायला आपण स्लरी तयार करून ठेवणार आहोत. पण तेवढी स्लरी आपण 1 ते 2 लिटर प्रत्येक झाडाला पण टाकणार आहोत. बकेटच्या साहाय्याने किंवा कॅनच्या साहाय्याने म्हणा 1-2 लिटर 1-2 लिटर. 1-2 लिटर पण सर्व त्या झाडाला देणार आहोत.
ड्रिपद्वारे देऊ शकतो, पण सध्या पण ड्रिप टाकलेलं नाही आहे. तिथे काही 1-2 दिवसापर्यंत ड्रिपसुद्धा आपल्याला बाकी काम होतं, पहिले पण रोप लावून घेतलं आहे की रोप लागवडीला आलं होतं आपल्या वांगीचं. ड्रिप जर टाकतो म्हटलं आपल्याला 1 दिवस गेला टाकणं, मग चेक करणं लीक आहे नाही आहे, ते सर्व पाणी आपल्या 2 दिवस गेले असते. कारण की लाईनशीर आलं पाहिजे, सरळ आलं पाहिजे ड्रिपच्या नळ्या. म्हणून जर आपण 2 नळ्या टाकणार आहे याच्यात, हे जे तुरीच्या तासाला आपण 2 नळ्या देणार आहोत. पण जो फणसाचा प्लॉट आहे, फणसानं जे आपण हे लावलं आहे वांगी आणि लिंबात जे वांगी लावले यांनासुद्धा 2 नळ्या टाकणार, म्हणजे 1 लिंबाला मिळेल 1 रोपाला मिळेल, अशा प्रकारे आपण नळ्या टाकणार आहोत. आपण इथे 300 झाडं लावलेले आहे. हा जो प्लॉट दिसून आहे आपला 300 वांगीच्या ह्याचा प्लॉट आहे. परत याच्या समोर जे तुम्हाला जे रेती दिसत असेल, रेती त्या ड्रिपच्या नळ्या दिसून आले, तिकडे आपल्यासुद्धा प्लॉट तयार झालेला आहे म्हणजे लागवडीकरिता. त्यात पण सुद्धा आपण वांगीचं रोप लावणं तयार झाल्यावर त्याच्यातसुद्धा आपली तूर राहणार आहे. तूर आपण डोबून घेतली आहे, पहिले आपलं रोप तयार होतं पण आपण तूर डोबून घेतलेली आहे. उद्या किंवा परवा त्या प्लॉटमध्ये सुद्धा आपला टप्पा लागणार आहे तुरीवर. हे जे आपल्या इकडे खाली प्लॉट दिसून आले आहे, हे जे हे काय आहे, आपल्या इथं कांदा चाळ बनत आहे, म्हणजे कांदा स्टोअर करून ठेवणे काय. कांदा स्टोअरमध्ये आपले जे काही सामान राहते, कारण की ऑर्गॅनिक औषधं म्हणा काही म्हणा, ते सर्व इथं आपल्या स्टोअर राहते आता. कारण आपला प्लॉट हा इकडे आहे आणि परत तिकडे दुसरा आपला प्लॉट आहे 8 एकराचा. त्या प्लॉटमध्ये आपल्याला औषध न्यायला सोपी झाली, पण आपण इथं स्टोअर करणार सर्व औषधं म्हणा जे आपल्याला लागते ते कसं आपण कॅनमध्ये नेऊ शकतो. 15 लिटरच्या कॅनमध्ये जरी आपण तयार करून ठेवलं इथून कसं आपल्याला जवळ पडते. इथं भाजीपाला तर आपण 2-3 दिवसाला आपण फवारा मारतो भाजीपाल्याच्या रोपाईवर. तसं तिकडे आपली गवार लागलेली आहे. तो जो प्लॉट आपला गवारीचं पाहू शकतो, आपल्याला गावरानी झाड आंब्याचं, पूर्ण गावरान आंब्याचं झाड आपण लावलेलं आहे. तिकडे आपली गवार लागलेली आहे. ते गवारसुद्धा आपण ऑर्गॅनिक करा. आतापर्यंत आपली 5-10 किलोच्या जवळपास आपली गवार निघाली पहिलाच तोडा. पण दुसरा तोडा आपला यात आहे, कारण की वातावरणामुळे लाग कमी झालेली आहे. जे गवार लागते ते लाग कमी आणि पाण्याचं प्रमाण कमी झालं, म्हणजे पाणी जे मिळते ते सुद्धा गवारीच्या पिकाला कमी मिळून राहिलं, कारण की ऊन एवढंच टाकून राहिलं, आपल्या पिकाला पाणी पुरून नाही राहिलेलं आहे. ते आपण पुरवण्याचा प्रयत्न केलेला आहे. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल, वांगीचं रोप आहे, आपण गवारीचं, हे सर्व आपण ऑर्गॅनिकच घेतो. आवडला असेल कृपया करून सबस्क्राईब करा, जेणेकरून तुम्हाला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला माझ्या पिकाबद्दल अजून नवीन माहिती मिळेल. अजूनमध्ये आपण ह्या रोपाला कोणतं औषध वगैरे दिलं नाही आहे. जमलं तर आपण आता 1-2 दिवसात आपण स्लरी देऊ, पूर्ण स्लरी जी आपण स्लरी शेणाची स्लरी त्या आपण स्लरी ड्रिपद्वारे म्हणा पूर्ण रोपाईलद्वारे ड्रिप टाकू. एकदम तुरीलासुद्धा जाईल आपल्या, तेच आपल्या गवारीचा प्लॉट आहे त्यालासुद्धा स्लरी जाईन, सोबतच वांगीच्या प्लॉटलासुद्धा स्लरी जाईन. तिकडे आपण कारलीला जाईन, ढिमसाला जाईन. अजून आपण जाम लावला आहे, चिकू लावलेले आहेत. तिकडे आपला दुसरा शेवगाचा प्लॉट आहे, त्यालासुद्धा आपण स्लरी देणार आहोत ड्रिपद्वारे पूर्ण. जे आपण गाईच्या बायोगॅस म्हणजे स्लरी पडते लिक्विड पाणी, ते त्यानं पाणी 2दा गाळतो. 2दा, एक वेळेस कापडातून गाळतो, दुसऱ्या वेळेस चाळणीतून गाळतो, तिसऱ्या वेळा परत जे आपण फिल्टरमध्ये टाकतो तेव्हासुद्धा आपण गाळतो. ते पाणी गाळून आपण ते पिकाला देतो आणि ड्रिपद्वारे ते जाते. तुम्हाला हे जर माहिती आवडेल कृपया करून चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकनला क्लिक करा, जेणेकरून इथे तुम्हाला पिकाबद्दल माहिती मिळेल. धन्यवाद.